पालकचा पराठा, चिला, पालकचा चिला. त्याच्यामध्ये काय काय टाकलं होतं? रवा, बेसन, कांदा, टोमॅटो. मी अशा गोष्टींकडे फोकस नाही करत. मला काय पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये, तुम्ही फक्त एवढंच बोलता की मला आयुष्यात हे नको आहे, मला ते नको आहे, मला. सो बेसिकली ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच तुम्ही म्हणत असता की ह्या माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे वेन्सडे आणि आजचं रुटीन काही नॉर्मलच असणार आहे. मला ॲक्च्युली आत्ता जिम वर्कआउटसाठी जायचं आहे, पण त्याच्या अगोदर मुलींना खाली ड्रॉप करायचं आहे व्हॅनपर्यंत, आणि त्याच्यानंतर जिम, आणि आल्यानंतर थोडंसं लंच, रेस्ट, आणि परत ऑफिस. तर आज ऑफिसला जावं लागेल. आज वर्क फ्रॉम होम नाही आहे, त्यामुळे ट्राय करेन. जास्त काही शूट करता येणार नाही, पण थोडंफार ट्राय करेन. पाऊस बऱ्यापैकी चालू झालेला आहे पुण्यामध्ये, आणि वेदर पण खूप चेंज झालेलं आहे. म्हणजे गरम तर होत नाही आता. कंटिन्यू तर नाही म्हणता येणार, पण ठीकठाक पडतो आहे पाऊस. हॅलो हॅलो, इकडे आहे धीरा, जे तुम्हाला नाही दिसणार आता. हे धीरा, धीरा, ओक ओक ओक, धीरू, धीरू, ओक धीरू. तर तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तोक तोक तोक, ते हे कोक. हाय हाय, से हाय. धीरू 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 धीरू, से हाय. काय खाते बघू, काय खाते, काय खा खा खा. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे खाली वीरा आणि वेदाला ड्रॉप करायला. इकडे आहे वीरा, वेदू. से हाय. हाय वीरा, एक्सायटेड? नवीन पॅन्ट घातली? पाच बदाम का नाही खाल्ले? का नाही खाल्ले? हां, ते दररोज भिजवलेले बदाम खाते, आज खाल्ले ना तिने. ठीक आहे मित्रांनो, ना ड्रॉप करून आपल्याला जायचं आहे जिमला. जिमवरून आल्यावर आपण भेटू. आणि आपण कधी भेटणार? आपण कधी भेटणार? दुपारी नाही, स्कूल मध्ये आल्यानंतर. पण तुम्ही झोपलेला असता ना? पॉज करू व्हिडिओ? तुम्ही झोपलेला असता ना? हा, मग पॉज करू का व्हिडिओ? नको. मी असं हात करणार आणि तुम्ही पॉज करायचं. मला वाटतंय की मी ना सगळं टॉपिक्स पप्पांना देते. कसले टॉपिक? हे करायचं, ते करायचं, तसं. अच्छा, आयडिया देते म्हणजे तू, आहे ना? तू व्हिडिओ कशावर बनवायचं, ती कोणत्या टॉपिकवर बनवायची आयडिया देतेस तू, राईट? पप्पांना मी थोडीशी नाही इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहिजेत, मला नाही आवडत. इंटरेस्टिंग म्हणजे कसे? चॅलेंज थोडंसं. ओके कलर चॅलेंज. ओके, म्हणजे डे चॅलेंज आहे. 24 hours आत 24 hours थांबायचं. challenge? नाही, 24 hours आतमध्ये राहायचं. नाही तर आतमध्ये झोपायचं राहायचं. तू राहशील का तू? ठीक आहे, बनवू आपण. का व्हिडिओ आजच? नाही, सुट्टीमध्ये बनवू आपण. अरे काय नाही होत. स्कूलमध्ये जावं लागेल ना. येतं मला 24 hours येस. चॅलेंज. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे खाली वीरा आणि वेदाला ड्रॉप करायला. इकडे आहे वीरा, वेदू. से हाय. हाय वीरा, एक्सायटेड? नवीन पॅन्ट घातली? पाच बदाम का नाही खाल्ले? का नाही खाल्ले? हां, ते दररोज भिजवलेले बदाम खाते, आज खाल्ले ना तिने. ठीक आहे मित्रांनो, ना ड्रॉप करून आपल्याला जायचं आहे जिमला. जिमवरून आल्यावर आपण भेटू. आणि आपण कधी भेटणार? आपण कधी भेटणार? दुपारी नाही, स्कूल मध्ये आल्यानंतर.
पण तुम्ही झोपलेला असता ना पॉज तेव्हा? करू व्हिडिओ? तुम्ही झोपलेला असता ना हा, मग? पॉज करू का व्हिडिओ? नको. मी असं हात करणार आणि तुम्ही पॉज करायचं. मला वाटतंय की मी ना सगळं टॉपिक्स पप्पांना देते. कसले टॉपिक? हे करायचं, ते करायचं, तसं. अच्छा, आयडिया देते म्हणजे तू, है ना? तू व्हिडिओ कशावर बनवायचा, ती बोलते, कोणत्या टॉपिकवर बनवायची आयडिया देतेस तू, राईट? पप्पांना मी व्हिडिओ नाही, इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहिजेत, मला नाही आवडत. इंटरेस्टिंग म्हणजे कसे? चॅलेंज थोडंसं, ओके कलर चॅलेंज. ओके, म्हणजे डे चॅलेंज राईट? 24 आवर्स आत 24 थांबायचं. hours नाही, 24 आवर्स आतमध्ये राहायचं. हा, नाही तर आतमध्ये झोपायचं राहायचं. तू राहशील का तू? चॅलेंज. ठीक आहे, बनवू आपण. का व्हिडिओ आजच? सुट्टी नाही, सुट्टीमध्ये बनवू आपण. अरे काय नाही होत. स्कूलमध्ये जावं लागेल ना. येतं मला 24 आवर्स येस. चॅलेंज. सो हॅलो गाईज, आय एम बॅक फ्रॉम जिम वर्कआउट डन. आता थोडंसं फ्रेश होईन, त्याच्यानंतर लंच, थोडा रेस्ट, परत ऑफिस. वीरा वेदू गेलेत स्कूलला. आता ते संध्याकाळी 5:30 6:30पर्यंत येतील. तोपर्यंत मी ऑफिसला निघेन. तर त्यांच्याशी आपण आता उद्याच भेटू. तर फटाफट रेडी होतो, त्याच्यानंतर बोलू. तर आज लंचमध्ये बनतोय काय आहे? पनीर, पालकचा पराठा, चिला, पालकचा चिला. त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे? रवा, बेसन, कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ आणि थोडंसं लाईट तिखट. हे ग्राइंड केलं आणि त्याच्यानंतर हे स्प्रेड केलं आणि रेडी टू ईट. खूप हेल्दी आहे, तुम्ही पण ट्राय करा. तर आजच्या लंचमध्ये असणार आहे पालक चिला. बेसिकली असं डाएट चालू आहे थोडंफार. तर मित्रांनो, मी लंच करतोय आणि लंचमध्ये आज असा मेनू आहे. ॲज युजल ताक, प्लेन ताक, पालकचा चिला, देन टोमॅटो, दही, अंडी आणि इकडे आहे दोडक्याची भाजी. तर असा आहे आजचा मेनू. तर हा माझा आहे लंच आजचा. तो लंच झालेला आहे. लंच नंतर थोडंसं रेस्ट घेईन, कारण ऑफिस पण आहे आज. पाऊस पडतो आहे, वेदर खूपच छान आहे. हलका पाऊस पडतो, एवढा जोरात पण नाही. तर बेसिकली आज एक गोष्ट शेअर करायची होती. सो दॅट इज कॉल्ड ब्लॅक कॉफी थेरी. सो मेनी ऑफ यू माईट हॅव हर्ड समवेअर. तर ब्लॅक कॉफी थेरीमध्ये असं आहे की एक व्यक्ती एका कॉफी शॉपमध्ये जाते, ऑर्डर देते. ऑर्डर अशी देते की मला ब्लॅक कॉफी सोडून काहीही चालेल, ठीक आहे, अशी ऑर्डर देते आणि ती तिच्या टेबलवर जाऊन बसते. ती लेडी पण कन्फ्यूज होते, ठीक आहे, आणि ती तिच्या ऑर्डर्समध्ये बिझी होऊन जाते. आणि परत सडनली तिला रिअलाईज होतं की मला एक ऑर्डर आली होती ह्या व्यक्तीकडून, पण तिला एक्झॅक्टली क्लिअरली आठवत नाही की ती ऑर्डर काय होती. फक्त तिला एवढं आठवतं की ब्लॅक कॉफी. मग ती ब्लॅक कॉफी बनवते, सर्व करते, आणि सर्व केल्यानंतर ती जी व्यक्ती आहे ती ब्लॅक कॉफीकडे बघत बोलते की म्हणजे मी ब्लॅक कॉफी, म्हणजे मी क्लिअरली सांगितलं होतं की मला ब्लॅक कॉफी सोडून काहीही चालेल, मग मला ब्लॅक कॉफीच कशी काय भेटली, ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड अ लॉ ऑफ अट्रॅक्शन. सर त्याच्यामध्ये असं आहे की यू आर अट्रॅक्टेड, यू आर फोकस्ड इन वॉट यू डोंट वॉन्ट. तुम्ही अशा गोष्टीकडे जास्त फोकस करता की ज्या गोष्टी तुम्हाला नको आहे, ठीक आहे, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील, ठीक आहे, तर त्या गोष्टींकडे तुम्ही जास्त फोकस करता. फोकस हा असा असतो की ह्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात नको आहेत. सो यू आर फोकस्ड, अट्रॅक्टेड इन वॉट यू डोंट वॉन्ट. आणि त्याच गोष्टी तुम्हाला परत येऊन कुठेतरी भेटतात, मिळतात, आणि त्या तशाच होतात. का का तर तुम्ही तुमचा पूर्ण फोकस, तुमचं पूर्ण अट्रॅक्शन दिलेलं असतं त्या गोष्टीकडे. सो दिस इज वॉट हॅपन, लाईक this is called law of attraction. Okay, so you are focused, attracted in what you don't want, but you are not focused in what you want. तुम्ही अशा गोष्टींकडे फोकस नाही करत की मला काय पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही फक्त एवढंच बोलता की मला आयुष्यात हे नको आहे, मला ते नको आहे, मला
सो बेसिकली ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच तुम्ही म्हणत असता की ह्या माझ्या आयुष्यामध्ये नको आहेत. पण असा विचार करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये हव्या आहेत त्या गोष्टींचा विचार केला तर आय थिंक खूप जास्त फरक पडू शकतो. तर असंच आहे की तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात भेटत जातील. सो दिस इज ब्लॅक कॉफी थेरी. लेट मी नो युअर थॉट्स इन द कमेंट सेक्शन. तर आज जास्त काही शूट नाही करू शकणार कारण आज ऑफिस पण आहे आणि रेस्ट पण घ्यायचं आहे. तर हा होता आजचा डेली ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडला तर प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन दिस इज निलेश सायनिंग ऑफ. बाय.